राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वात नागपुरातील दीक्षाभूमी ते मंत्रालय या पत्रकार संवाद यात्रेला रविवारी 28 जुलै रोजी सुरुवात झाली। ही पत्रकार संवाद यात्रा महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यातील 150 तालुक्यातून जाणार असून या यात्रेच्या माध्यमातून पत्रकारांच्या समस्या व प्रश्न समजून घेऊन त्याच्या सोडवणुकीसाठी सरकारचं लक्ष वेधण्यात येणार आहे। रविवारी 28 जुलै रोजी मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी या यात्रेला हिरवा झेंडा दाखवून यात्रेला सुरुवात झाली। यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे सरचिटणीस विश्वासराव आरोटे, माजी अध्यक्ष चंदन शिरवाळे, कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे, राज्य समन्वयक संतोष मानूरकर, निलेश सोमानी, महेश पानसे, नितीन शिंदे, नयन मोंढे, वैभव स्वामी यांच्यासह राज्यभरातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। यात्रेच्या शुभारंभ प्रसंगी झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी सरकारला इशारा दिला। सरकार फक्त मतांचा गठ्ठा पाहून प्रश्न सोडवणार असेल तर प्रत्येक पत्रकार देखील मतांचा गठ्ठा आहे, त्यामुळे सरकारने पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याकडे लक्ष द्यावं असं मुंडे म्हणाले। सरकारने सगळ्या घटकांकडे न्याय भूमिकेने बघितलं पाहिजे, म्हणून मी एवढंच सांगतो की सरकार ही व्यवस्था जर फक्त मतपेटीचा विचार करून जर घटकांचे प्रश्न सोडवत असेल, त्याच घटकांकडे बघत असेल तर पत्रकारांकडे सुद्धा मतं आहेत का नाही हा विचार आता महाराष्ट्राच्या पत्रकारांना करावा लागेल। ही संवाद यात्रा पत्रकार, वृत्तपत्र विक्रेते, मालक, वर्तमानपत्रातील इतर कामगार यांना न्याय मिळवून देण्यासाठी असल्याचं सांगत संवाद यात्रेत सर्व स्तरावरील पत्रकारांनी सहभागी व्हावं असं आवाहनही यावेळी वसंत मुंडे यांनी केलं। पत्रकारांचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि ते सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित या संवाद यात्रेला राज्यभरातील वेगवेगळ्या सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिलाय। विशेष म्हणजे राज्यातील अनेक आजी माजी लोकप्रतिनिधींनी पत्रकारांच्या प्रश्नाबाबत संवेदना दाखवत पत्रकारांच्या सोबत असल्याचं सांगितलंय। पुढील काळात ही संवाद यात्रा जसजशी मंत्रालयाच्या नजीक पोहोचत जाईल तसतसा या यात्रेला असणारा पाठिंबा वाढत जाईल असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला।